मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, हा जो ब्लाउज दिसतोय हा ब्लाउज आहे किती मापाचा आहे, या ब्लाउज वरून माप कसं घ्यायचं आणि या ब्लाउज वरून आपल्याला काय करायचं आहे। हा रेड कलरचा ब्लाउज आणि हे घेतलेला आहे अस्तर, हे अस्तर घेतलेला आहे 1 मीटर। आता मी तुम्हाला आपण ब्लाउज वरून माप पाहूया। मी काय करते, मला हे ब्लाउजची माप माहिती आहे तरी सुद्धा तुम्हाला ब्लाउजची माप कशी माहिती झाली पाहिजे किंवा ब्लाउजची माप कशी घेतली पाहिजे, मेजरचा जो ब्लाउज असतो त्याच्यावरून माप कसं घेतलं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचंय। त्यासाठी मी ब्लाउज वरून माप घेऊन नंतर पेपरवरती ते माप कसं टाकायचंय तिथपर्यंत म्हणजे सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करणार आहे। म्हणजेच आज आपण हा जो कटोरी ब्लाउज आहे तो आपल्याला कटिंग करायचा आणि हा जो कटोरी ब्लाउज आहे खूप मोठ्या साईजचा आहे आणि खूप साऱ्या मैत्रिणींना काय होतो प्रॉब्लेम होतो, जर मोठ्या साईजचा जर ब्लाउज असेल तर तो कटिंग करता येत नाही। त्याच्यामुळे ना हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लास्ट पर्यंत पहा। मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पण हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। जर स्किप न करता जर व्हिडिओ पाहिला तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येणार नाहीत मी काय सांगते ती। तर चला मग आपण हे ब्लाउज कटिंग करायला पेपरवर कटिंग कसं करायचं, माप कसं घ्यायचं हे पाहूया। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो पहा, अगोदर आपण जे ब्लाउज वरून माप आहे ते कशा पद्धतीने माप घ्यायचंय ते आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला जी बॅक साइड आहे ती बॅक साइड घ्यायची आणि ही बॅक साइड आपल्याला काय करायची, जिथे शोल्डर जॉईंट आहे तिथून आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची। आता ह्या ब्लाउजची उंची किती आपण ते पाहूया। हे पाहू शकता ब्लाउजची उंची आहे 13.5 इंच। मग मी आता वही लिहून ठेवत नाहीये, तुम्ही काय करायचं एक वही घ्यायची आणि त्या वहीवर या पद्धतीने तुमच्या ब्लाउजचं माप कसं मोजायचं तर जिथून शोल्डर आहे तिथून धरायचा, बॅक साइड घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने ब्लाउजचं माप मोजायचे। ब्लाउजचं उंची किती आहे 13.5 इंच, आपण किती घ्यायची आहे 14.5 इंच पेपरवरती। त्यानंतर आपण ही जी कटोरीचं माप आहे म्हणजे ही जी घडी आहे ब्लाउजची जिथं फिटिंगचं माप आहे तिथून आपल्याला किती माप घ्यायचे ते सांगतेय। आता हे आपलं जे फिटिंगचं माप आहे ते आपल्याला आलेले 10.5 इंचावर फिटिंगचं माप आहे आणि आपण पूर्ण घडी किती 12 इंचाची पूर्ण घडी घेणार आहोत मैत्रिणींनो। 10.5 इंच फिटिंगचं माप आहे इथं आणि तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं किती घ्यायचं आपल्याला 12 इंच घ्यायचे, 12 इंच घ्यायचे। आता हा जो समोरचा गळा आहे तो किती घ्यायचा आहे 6 इंचाचा आपला रेडी आहे, तर आपण पेपरवरती 6.5 इंचाचं घेणार आहे। आता ही कटोरी किती आहे 6.25 इंचाची कटोरी आहे आपली। त्यानंतर आता पूर्ण आपल्याला काय मोजायचंय कमरेचं माप। आता हे कमरेचं माप आपण पूर्ण मोजूयात किती भरते पाहूया। कमरेचं माप कोणी मोजायचे, ज्या बाजूने हुक लावले किंवा ज्या बाजूने आपले काच केलेले आहेत ना त्या बाजूने मोजायचे। हुकलूक पट्टी वेगळी असते, जिकडून आपण बटन लावतो तिकडे हुकलूक पट्टी असते आणि जिकडे आपण काच करतो जिकडे हुक लावतो तिथून आपल्याला माप घ्यायला सुरुवात करायची। तर हे पहा माप कसं घ्यायचं, पूर्ण कमरेचं माप आपल्याला मोजून घ्यायचं या पद्धतीने। आता हे कमरेचं माप किती 36.5 इंच आपली कंबर आहे। तर पाठीचा गळा, आता आपण ब्लाउजची बॅक साइडची उंची किती बघितली होती 13.5 इंच आणि आपण काय म्हणलो ब्लाउज वरती पेपरवरती 14.5 इंच घ्यायची। आणि आता मी ब्लाउजची बॅक साइडची जी उंची आहे किंवा जे बॅक साइडचा गळा आहे तो कसा मोजते या पद्धतीने, जेवढी पट्टी शिल्लक आहे ब्लाउजची तिथूनच आपल्याला बॅकचा गळ्याची उंची मोजायची। माझी बॅक साइडची पट्टी किती शिल्लक आहे 4 इंचाची। या पद्धतीने आपला ब्लाउजची उंची मोजायची। त्यानंतर ही स्लीव्ज आहे किंवा बाही आहे, बाहीची उंची मोजायची आपल्याला या पद्धतीने। जिथून स्लीव्ज अटॅच झाली किंवा जिथे स्लीव्ज शिवली आहे बाही शिवली गेली तिथून आपल्याला काय करायचं स्लीव्जची उंची मोजायची। आता ही 7.25 इंच उंची आहे बाहीची। त्यानंतर दंडघेर, असा सरळ ब्लाउजची बाही ठेवून घ्यायची आणि हा आपला दंडघेर मोजून घ्यायचा किती 6.5 इंचाचा दंडघेर आहे। आता ही जी माप आपण पाहिली ती माप आपल्याला मीटर पेपरवरती कशा पद्धतीने टाकून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये मी काय समजून सांगितलेलं आहे, जे आपण ब्लाउजवरून माप घेतो ते माप कशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहाच आणि याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे।
तर चला मग आपण काय करूया ह्या व्हिडिओ तर ते माप पेपरवरती कशा पद्धतीने टाकून घ्यायचे ते पाहणार आहोत. चला मग तुम्ही जो आजचा हा जो व्हिडिओ पाहिला टाकायची म्हणजे पेपरवरती माप कसं टाकायचं, ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहायचंय. तर सर्वप्रथम आपण काय करूया, बॅक साइड घेऊया. आपल्या ब्लाऊजची उंची होती तयार 13.5 इंच. आपण किती घ्यायची आहे, 14.5 इंच. 14.5 इंच आणि उंचीचा आपल्याला काय करायचंय, ब्रश देऊन घ्यायची. इकडे आपली ब्लाऊजची उंची. आता ब्लाऊजची उंची झाल्या, आपल्या ब्लाऊजची घडी किती होती, आपलं तयार फिटिंग 10.5 इंच होती की नाही. मग आपण 12 इंचाची आपल्या ब्लाऊजची घडी घ्यायची. म्हणजे ह्या पद्धतीने आपली ब्लाऊजची घडी मोजायची. 12 इंच ब्लाऊजची घडी. म्हणजे हा जो ब्लाऊज आहे तो आपण किती साईजचा कटिंग करत आहोत, 42 साईजचा कटोरी ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा आहे. आता इथं झाली आपली, ही झाली उंची, ही झाली रुंदी. आता तुम्ही म्हणाल आता ह्या जो 42 छातीच्या मापाचा जो ब्लाऊज आहे त्याला आपल्याला शोल्डर किती घ्यायचंय, तर 5.5 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचंय. इथं 5.5 इंच शोल्डर घ्यायचे आणि खाली सुद्धा 5.5 इंचाचा एक पॉइंट टाकून घ्यायचं ह्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला मोंढा घ्यायचा आहे 6 इंचाचा. कितीचा मोंढा घ्यायचा आपल्याला, 6 इंचाचा. आणि हा हे शोल्डर आणि मोंढ्याचा हा जो पॉइंट मिळालेला आहे आपल्याला त्याला आपण काय करूया, रेष देऊन घेऊया. आणि त्याच्या पुढच्या बाजूला सुद्धा पॉइंट टाकून घ्यायचा आपला 6 इंच मोंढ्याचा. आणि हा जो आहे तो आपण बॉक्स तयार करून घ्यायचा. आता हा बॉक्स तयार केल्यानंतर आता आपण काय पाहूया, पुढचा गळा. तर पुढचा गळा आता आपण याच्यामध्ये ह्या व्हिडिओ मध्ये फक्त जो फ्रंट पार्ट आहे तो कशा पद्धतीने कटिंग करायचा तेच पाहायचे. आता 2.25 इंच मी काय केलं, इकडून गळा रुंदी ठेवलेली आहे 2.25 इंच. आता तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की आता जो समोरचा गळा आहे तो किती इंचाचा होता, आपण ब्लाऊज ऑलरेडी 6 इंचाचा. मग आपण किती घ्यायचा आहे, 6.5 इंचाचं. ह्या पद्धतीने 6.5 इंच इथं आलं. 6.5च्या नंतर खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला काय करायचंय, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची. आता ही 2.5 इंच गळा रुंदी घेतली या बाजूने अशी, वरती 2.25 इंच. याचे काय करायचे आपल्याला, एक हे पॉइंट टाकून घ्यायचे. म्हणजे आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा. आता हा चौकोन झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने. आता आपल्याला क्रॉस पट्टी कितीची टाकायची, या बाजूने 2.5 इंच आणि ह्याही बाजूने 2.5 इंच. ह्या पद्धतीने आपल्याला ही जी क्रॉस पट्टीचं आहे ते माप टाकून घ्यायचं. हे माप टाकल्यानंतर आता आपल्याला मोंढ्याचा आकार टाकायचा. आता हा जो मोंढ्याचा आकार आहे, पहिला आपण फ्रंट पार्ट पाहतोय आपल्या कसा कटिंग करायचा, बरोबर की नाही. तर पहिल्या मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला 1 इंचावरून घ्यायचा आहे. हा 1 इंच भाग झाला आणि व्यवस्थित मोंढ्याला असं या पद्धतीने आकार देऊन घ्यायचं. हा झाला मोंढ्याचा आकार. आता ही जी क्रॉस पट्टी घेतली 2.5 इंचाची, असं थोडी आपल्याला किती वर यायची. आता ही क्रॉस पट्टीचा आकार आपल्याला द्यायचा आहे 1.25 इंचावरती. तर ही 1.25 इंचावर आकार आपल्याला ह्या पद्धतीने देऊन घ्यायचे, या पद्धतीने. त्यानंतर जी आपली कटोरी होती ती किती इंचाची कटोरी होती, 6.25 इंचाची. 6.25 वर पॉइंट टाकून घेतला. आता आपल्याला मोंढ्यापासून ही किती आहे, 1 इंच ना, हे माप आहे 1 इंच. तर इथून 2.5 इंचावर एक पॉइंट टाकायचा आहे आपल्याला, 2.5 इंच. गळ्याच्या वरती 1 इंच. आणि आता हे तीनही पॉइंट आपल्याला काय करायचे, जोडून घ्यायचे व्यवस्थित. तर हे पॉइंट या पद्धतीने जोडून घ्यायचे. व्यवस्थित जोडून घ्यायचे. हे आपल्या कटोरीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे किंवा कटोरीचं जे पेपर पॅटर्न आहे ते रेडी झाले. आता हे पेपर पॅटर्न आपण कटिंग करूया. आपण कुठून कटिंग करायचं, आपल्याला फक्त आता
साइड भाग आणि कटोरी पाहिजे. खडूचं बॉक्स नाही लाल. तो व्हिडिओ थोडासा मिस झालेला आहे आणि मी तुम्हाला ज्या ब्लाऊजची कटिंग दाखवत होते तो रेड कलरचा ब्लाऊज आणि अस्तर घेतलेलं होतं. त्या ब्लाऊजचा पुढचा व्हिडिओ जरा स्किप झाला, त्याच्यामुळे तुमच्यावर तो शेअर करता आला नाही. तर मी त्या ब्लाऊज कंप्लीट करून घेतलेला आहे. सकाळीच कंप्लीट केलेला आहे, पण तुमच्यावर तो व्हिडिओ मी शेअर केला नाही. तर ह्या पद्धतीचा हा जो ब्लाऊज आहे तो मी कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर अशीच कटिंग पाहायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा जो कटोरी ब्लाऊज आहे तो ही कटोरी कशी वाढवली ते पण मी तुम्हाला कमेंट म्हणजे तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगेन. आणि ज्या पद्धतीने मी कटोरी वाढवते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या कटोरी वाढवा, कटोरी ब्लाऊज शिका. चला मग भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.